बाबा थँक्यू सो मच बाबा. अरे ठीक आहे सर, तुम्ही सगळे या उद्या घरी. मी आईला तसं कळवून ठेवतो. ऐक ना, घरात पिठं नाहीयेत, जरा एवढं दळण आणून देतेस का बेटा? गहू आहे आणि चणे आहेत. हा आई ही फाईल ठेवशील ना तू आतमध्ये? दे. एक काम करू, सोबत मी पण येतो. द्या हे माझ्या. नाही राहू दे, मी जाईन. मॅडम असू द्या, मी आहे, मी करतो मदत. अरे रे साळगावकर, असू दे ना, मी जाते ना दीपू सोबत. अहो नाही काकू, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे. तुम्ही घरी थांबा, काळजी घ्या. चला मॅडम. बाबा आलोच. हा तर घर जावई असल्यासारखा वागतोय. आता फक्त आई बाबांना घास भरवायचं बाकी ठेवलंय याने. दुखतंय का रे? अहो तुम्ही काय माझा जीव घेणार आहात का? हळू करा ना जरा. ओ नाही पप्पा, जरा हळू ना. अगं साधा स्पर्श केला तरी त्याला दुखतंय, मग मी काय करणार? आणि कोणी सांगितलं होतं गुंडाच्या मागे जायला? कशाला नादी लागायचं त्यांच्या? पप्पा पण इंद्राने काही केलंच नाहीये. तो काहीच करत नाही, दरवेळेला आपली मात्र वाट लावून टाकतो. अरे यार ती फेकून द्या यार बॅग आधी, त्यांनी अजून दुखतंय. बघितलं किती माझ्या बाळाला त्रास होतोय ते. हो, म्हणूनच मला वाटतंय की आता त्या गुंडांचा बंदोबस्त मी स्वतःच जाऊन करावा. अरे वा, तोंड बघितलं का अर्चना? अहो साधा उंदीर बघितला ना तर पलंगावर उभे राहता. म्हणे मी सरळ करतो त्याला, आधी तुम्ही सरळ उभे राहा. मम्मा खूप सहन केलं यार आपण. हो रे, पण आता नाही, आता आपण बदला घ्यायचा. एकेकाचे सगळे पत्ते माहिती आहेत आपल्याला. अब ईट का जवाब पत्थर. सावकाश. त्या इंद्रामुळे माझ्या अंगावर जितके वळ आले आहेत ना, त्याच्याहून जास्त वळ मी त्या शलाकाच्या अंगावर देणार. तुझा माझा आपल्या अपमानाचा सगळ्याचा बदला घेणार बघ तुझा नयन. ह्याला काय मी नॉर्मल माणूस वाटलो काय? शोभतोस हा माझा मुलगा तू. बाई लागलं का रे? आई, वेफर्स मध्ये जरा ऑइल जास्ती वाटतं ना? हो, खा मुकाट्याने. फुकट मिळतं तरी नाटकं केवढी. हॅलो, म्हातारा आला का घरी? का घरी येता येताच गचकला? कार्तिक, बाबांविषयी नीट बोला, शेवटचं सांगून ठेवते. नीटच बोलते मी. ए ते सगळं सोड, ऐक ना, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? अजून काय गुड न्यूज द्यायचं बाकी ठेवलंयस ग तू? उद्या ना तुझ्या घरी मुलीकडचे येणार आहेत. मस्त तयार हो. कोण मुलीकडचे? ए तू मूर्ख आहेस का? मुलीकडचे म्हणजे मी आणि माझ्या घरचे. कशाला? बाबांनी आपलं लग्न मान्य केलंय आणि पाठवणीची बोलणी करायला येतोय आम्ही तुमच्या घरी. काय? का रे, आता काय नवीन केलंस? अगं थांब जरा, जुनं आहे तेच संपत नाही, नवीन काय? हा हॅलो. खरंच काही कळत नाही मला. हॅलो हॅलो, कार्तिक तू काही बोलत का नाहीयेस? हॅलो. काय झालं? तुला आनंद नाही झाला का? आनंद
अगं म्हणजे खरंच खूप आनंद झालाय मला. कार्तिक, उद्याचा दिवस ना आपल्या आयुष्यातला सर्वात खास दिवस असणार आहे. खूपच खास. ए, तू मला रिटर्न गिफ्ट काय देणार आहेस? रिटर्न गिफ्ट कशाला? तू काय परत रिटर्न जाणार आहेस का? बेबी प्लीज ना, मला काहीतरी गिफ्ट दे ना. ए, डायमंडचं पण चालेल. बघतो. आणि कार्तिक, तू माझा वेलकम कसा करणार आहेस ना याचा विचार करून ठेव. या घरातून माझी पाठवणी कशी करून घ्यायची ना याचा विचार मी आधीच केलाय. या घरात माझा जितका अपमान झालाय ना त्याच्या दुप्पट मानाने मी या घरातून थाटामाटात वाजत गाजत माझी पाठवणी करून घेणार आहे. अख्खं जग बघत राहील. तू पण बघशील कार्तिक. दुसरं काय राहिलंय आता माझ्या हातात? बेबी तू असं का बोलतोय? अगं काही नाही, म्हणजे उद्या छानपैकी तयार होऊन ये. हा, मी वाट बघेन ना तुझी. बेबी आता मला राहवत नाहीये ग. मला पण. ऐक ना बेबी, मला ना आता जायचंय. मला फेशियल करायचंय. मी तुझ्याशी नंतर बोलते. ठीक आहे? बाय बेबी. लव्ह यू. बाय. लव्ह यू टू. मेलो. शेवटी हिने हिच्या जाळ्यात मला अडकवलंच. सत्तू सर कुठे गेले? आता लगेच जाऊन येतो म्हणाला. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? का केलं तुम्ही असं मॅडम? हॉस्पिटलमध्ये बिल भरण्याचा प्रॉब्लेम होतोय हे कळल्यावर तुम्ही इतकी मोठी रिस्क घेतली. तुम्हाला काही झालं असतं तर? आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला काही झालं असतं तर? मॅडम माझी गोष्ट वेगळी आहे. तुमच्यासाठी माझा जीव जरी गेला तरी. इंद्रजी प्लीज प्लीज असं नका बोलू. तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझे जीव की प्राणात. प्लीज पुन्हा असं बोलू नका. मी फक्त एवढं बोललो त्याचा तुम्हाला इतका त्रास झाला. आणि हॉस्पिटलचं बिल भरताना जो काही प्रॉब्लेम झाला तो माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तुम्ही जी रिस्क घेतलीत, तुम्ही जी लपवाछपवी केली ते कळल्यावर माझं काय झालं असेल मॅडम? का केलं तुम्ही असं? आणि बिल मी भरलं असतं तर काय बिघडलं असतं मॅडम? प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी खूप केलंय. त्यात मी अजूनही तुमचे ते 5 लाख रुपये सुद्धा परत देऊ शकले नाहीये. मग असं असताना मी तुमच्याकडे आणखी मदत कशी मागितली असती? मदत? मॅडम मी जे काही केलं ते कायम हक्काने केलं. तुम्हीच म्हणता ना इंद्राजी, तुम्ही पण आता देशपांडे कुटुंबाचा भाग आहात. मग माझ्या कुटुंबासाठी मी थोडं काही केलं तर त्यात काय बिघडलं मॅडम? आणि परतफेडीच्या गोष्टी तुम्ही काय करता मॅडम? मला सांगा, आजवर तुम्ही जे माझ्यासाठी केलं मी त्याची परतफेड कशी करायची? राजी प्लीज, मी तुमच्यासाठी काहीच केलं नाहीये. मॅडम तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय केलं. एका गुंडाला तुम्ही माणसात आणलत मॅडम. तुमच्यामुळे ह्या दगडाला पाझर फुटला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. मॅडम प्रेमासारखी सुंदर गोष्ट तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आली. आणि तुम्ही म्हणतायत तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही केलं. मॅडम पैशांची परतफेड करता येते, पण तुम्ही माझ्यासाठी जे केलं मी त्याची परतफेड कशी करू? मॅडम आता फक्त एकच विनंती आहे, ह्या पुढे कधी असा विचार करू नका. जोपर्यंत हा इंद्रा आहे तोपर्यंत दीपिका देशपांडे मॅडमना कधीच कुठलाच त्रास होणार नाही. आणि मॅडम आता परत परकेपणाची भाषा नकोय. उद्या तुम्ही सानिकाला घेऊन आमच्याकडे येत आहेत, तेव्हा आपण आता अजून जवळ येतोय एकमेकांच्या. मी घेतो. मी घेतो. अरे दादा धीरे, सगळं ठीक आहे. थँक्यू. अब जाओ. बघू असू द्या. ठीक आहे ठीक आहे. लागली रे लागली. आता हळद लागली.
हे काय इंद्रा, तुला एकट्यालाच हळद लागली? मजा नाही. इंदिरा यार, केवढं सामान आहे. ए, उचलायला कोणातरी बोलव ना, कार्तिकला बोलव ना. आता एवढं उचललं जातं. कार्तिक आता कामात असेल, तर मी मुक्ताला बोलतो. मुक्ता, ए मुक्ता, आले दादू, ये जरा बाहेर. सो फ्रेंड्स, मंचरी मुक्ताच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे विंग्स लायनर कसे परफेक्ट करायचे. सो त्यासाठी मी खाली टेप लावलेली आहे आणि वरती लायनर सुद्धा लावलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे ही टेप लावायची आणि हे वरून असं लायनर एकदम शार्प असं येतं. सो आता हे मी काढणार आहे. मुक्ता, काय झालं? दादू, माझ्या पापण्या निघाल्या थोड्याशा. नशीब डोळा बाहेर नाही आला. ए सत्तू, जा ना यार. तुला काय गरज आहे हे सगळं करायची मुक्ता? काही झालेलं नाहीये. तुला जरा काम करू लाग. बॅग्स घ्या. बंद करतो फोन. चल घे. चल. अरे यार दादू, हे किती जड आहे. काम पण करत जा जरा. ग, हजारदा सांगितलं तुला फोन बाजूला ठेवत जा. ऐकत नाही अजिबात. समोर समोर लक्ष सोड. बोला, सगळे मलाच बोला. एवढंच तर कार्तिकला बोलव ना. अच्छा, आज त्याचा दिवस आहे. उगाच त्याला त्रास द्यायला जाऊ नको, कळलं ना? तू आधी मला मदत करायचं. नुसती फोन मध्ये असते. बाजूला ठेव पहिला फोन आधी. सत्तू, ह्याच्यामध्ये स्वीट्स आहेत. हे फरसाण वेफर्स आपण काढून ठेव. छान. मी पाहुण्यांसाठी. अगं मूर्ख मुली, माझे 3 घालून झाले, तुझा एकही नाही घालून झाला अजून. बस खाली आणि बसून घाल. इथे बस. घालते नीट आता. ते घे आता. पटापट अटापणी खूप काम आहेत. इंदिरा, नाही हे सगळं ठीक आहे, तयारी होईल आपली. पण आपले उत्सव मूर्ती कुठे आहेत? कार्तिक शेठ. हा, नाही म्हणजे सकाळपासून दिसले नाहीत म्हणून विचारतोय. हा, झालं. हा, सगळं काम झालंय. आता मी पटकन एक व्हिडिओ अपलोड करून येते. अर्ध्या तासात येते. ए, काय अर्ध्या तासात? खूप काम आहेत आपल्याकडे. चल, तू दाखवते काय काय कामं करायचे. ते इकडचं झालंय सगळं. तू दाखवते कामं आहेत ती. त्या देशपांडे मास्तरड्याची वाट लावता लावता माझीच वाट लागली. काही केलं नसताना सगळं माझ्यावरती आलं. या बिंडोक सानिकापेक्षा 101 चांगल्या पोरी पटवल्या असत्या. तर हिच्यात अडकलो आणि आता ही माझ्याच गळ्यात पडली. पण आता करायचं काय? काही ऑप्शन दिसत नाहीये. बोल. हाय बेबी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल लवकर. काय करतोय? भजन करतोय. येतेच करायला? तू माझ्याशी असं का बोलतो? मी आवरतोय. लवकर लवकर बोल काय ते. ए ऐक ना, मला एक सांग, तुझी आई माझ्या घरी त्या दिवशी का आली होती हे कळलं का? आणि या बांगड्या कोणासाठी आणल्या होत्या? आणि माझ्यासाठी जर आणल्या होत्या तर या माझ्या मापाच्या का नाहीयेत? ए, झाले का तुझे सकाळी सकाळी प्रश्न चालू? एवढा का चिडतोयस? मी फक्त विचारतीये ना.
मिळाल्या ना बांगड्या, झालं ना मनासारखं, मग फालतू प्रश्न कशाला विचारते? आणि नको त्यावेळी नको ते प्रश्न नको विचारत बसू मला. बांगड्या मिळाल्या आणि डिझाईन पण खूप मस्त आहे. हे ऐक ना, मी या बांगड्या परत नाही देणार आहे, चालेल ना? तुला जे करायचे ते कर ग, पण सकाळी सकाळी प्रश्न विचारू नको, मी आवरतोय. कार्तिक, तू माझ्याशी नीट बोला, उगीच सकाळी सकाळी कटकट नको करूस. आणि आता ना एक लक्षात ठेव, मी तुझ्या लग्नाची बायको आहे आणि माझ्या पोटामध्ये तुझं बाळ आहे, त्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं, कळलं? आणि राहिला प्रश्न ह्या बांगड्यांचा, तर या बांगड्या तर मी परत नाही देणार. काय? ही अजून घरात आली नाही तर इतका माज, जेव्हा घरी येईल तर मला विकूनच खाईल. सत्तू, अगं चिवडा बरेच महिने झाले खाल्ला नाही ना, म्हणून जरा चव घेत होतो. सत्तू, आधीच अर्धा किलो चिवडा हादडलायस, तर उगीच नाटक नको करूस. आम्हाला कामाला पण नको लावूस, खूप थकायला झालाय यार. वा, सगळी तयारी झालीये. पोहे, अरे पोह्याची चवच घेतली नाही, जरा टेस्ट करून येतो. सत्तू, आई ना पोहे पाहुणे आल्यानंतर करणार आहे, आता नाही. अगं पण आई आहे कुठे? आई आई असेल ना रूम मध्ये. आई, आई, आई काय झालं? तू रडतेस का? अजूनही कळत नाही तुला? हा फोटो बघून सुद्धा कळत नाहीये? आई, इंद्रा, इंद्रा, दीपिका मला या घरची सून व्हायला हवी आहे. दीपिकाला मी मनापासून माझी सून मानलंय, म्हणून ना मी सगळी तयारी सुद्धा करून ठेवली. मी तुला दाखवते, ये ना. हे बघ, मी तुझं एक अपार्टमेंट आधीच अर्ध रिकामं करून ठेवलंय, पण तुझ्या लक्षातही आलं नाही आहे, कारण तुझं लक्ष फक्त जगाकडे आहे ना. दीपिका जेव्हा लग्न करून या घरात येईल ना, तेव्हा या कपाटात तिचे कपडे, तिच्या साड्या, तिचे दागिने, तिच्या बॅगा सगळं ठेवेल. आणि मी सुद्धा तिच्यासाठी काही वस्तू घेतल्यात. मी हे बघ, मी साड्या घेतल्यात तिच्यासाठी मी पडदेही घेतलेत. आणि हा फोटो मला तुझ्या उशाखाली सापडला होता. इंद्रा, का ऐकत नाहीयेस माझं? अरे किती दिवसापासून मी वाट बघते की तुम्हा दोघांचं लग्न होईल, पण तुम्हाला दोघांना हे कळतच नाहीये. का वागताय असं? अरे नव्हतं करायचं तर मग आशा तरी का दाखवल्या मला? आई, तू काही बोलूच नकोस आता. सानिका आणि कार्तिकचं लग्न लावून द्यायची काय गरज होती तुला? नाही, मला मान्य आहे तुझ्यावर दबाव होता, पण त्यांचं लग्न लावून देणं हा एकमेव मार्ग होता का त्यासाठी? तुला कळतंय का? तू तुझ्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतलीयस. आई, हे बघ, मला तुझा त्रागा कळतोय, पण आता या विषयावर आपण नको बोलूया का? प्लीज, आपण नंतर बोलू ना यावर. इंद्र, हेच खटकतं मला दरवेळेस तुझं. आई, आई ऐक ना, माझं म्हणणं तरी ऐकून घे. हे बघ इंद्रा, सानिका या घरात सून म्हणून आलेली मला नाही आवडणार.